आज आपण आरोग्यदायी वेळंकणी मातेचा जन्मदिवस सण साजरा करत आहोत। या विसामध्ये आपणा सर्वांचे सस्नेह हार्दिक स्वागत। आजच्या ख्रिस्त यागासाठी आपल्यामध्ये रेव्हरंड फादर सायमन हे आज आपल्याला लाभलेले आहेत। ते सध्या संत जोझफ चर्च जुहे ते कार्यरत आहेत। आज ते आपल्याला मिसासाठी लाभलेले आहेत। आपण या मिसासाठी त्यांचे स्वागत करत आहोत। आणि आजच्या मिसामध्ये गायन करण्यासाठी संत अंतोनी स्वरांजली गायन मंडळ मालवणी मलाड इथून आलेला आहे। आपण त्यांचंसुद्धा स्वागत करत आहोत। धन्यवाद। प्रवेश गीतासाठी सर्वांनी उभे राहावे। प्लीज स्टँड फॉर द एंट्रन्स हिम। प्रवेश गीतासाठी आपण गाणार आहोत या हो या प्रभू मंदिरी या। समोर स्क्रीन आहे, स्क्रीनवरती प्रत्येक गायनाचे शब्द येतील। आपण गायनामध्ये सक्रिय सहभाग घ्या। दर्शन घेऊया ख्रिस्ताचे, परिवर्तन करूया सर्वांचे। दर्शन घेऊया ख्रिस्ताचे, परिवर्तन करूया सर्वांचे। या हो या प्रभु मंदिरी या हो या प्रभु मंदिरी या हो या। आचारिले त्याने आम्हाला सहप्रवास करायला। आचारिले त्याने आम्हाला सहप्रवास करायला। जुबली वर्ष साजरे कराया, आशेचे गीत यात्री बनण्या। या हो या प्रभु मंदिरी या हो या प्रभु मंदिरी या हो प्रभु मंदिरी या हो प्रभु मंदिरी या हो। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्माचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुमच्या अंतर्यामी। सोमवार दिनांक 8 सप्टेंबर वेलणकणी मातेच्या सणाचा दिवस। विषय बालिका दिवस। प्रभू भोजनास जमलेल्या सर्व मरिया भक्तांचे हार्दिक स्वागत। आज आपण धन्य कुमारी मरियेचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने या धर्म मंदिरात जमलो आहोत। तसेच आजच्या दिवशी आपण बालिका दिवसही साजरा करतो। आजच्या या आधुनिक काळात आपल्या देशात बऱ्याच भागात नवजात बालिकेचा अवहेर केला जातो। तिच्या जन्माने कित्येकांच्या चेहऱ्यावर निराशा येते। याला कारण म्हणजे आपल्या समाजात पूर्वापार चालत आलेल्या रूढी आणि परंपरा। मुलगी म्हणजे परक्यांचे धन, मुलगी म्हणजे बापाच्या डोक्यावरील ओझे, मुलगी म्हणजे हुंड्यासाठी धावपळ
असे जुनाट विचार आजही आपल्या डोक्यात आहेत. आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. आपण मुलगा किंवा मुलगी असा भेद न करता परमेश्वराने दिलेल्या लेकरांचा स्वीकार करून त्यांचे संगोपन करावे म्हणून पवित्र मरियेच्या मध्यस्थीने या मिसा बलिदानात विशेष कृपा मागूया. या ठिकाणी उपस्थित प्रभू ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज काही लोकांसाठी सुट्टीचा दिवस आहे आणि या सकाळच्या वेळेस आम्ही जर नजर फिरून पाहिले तर आम्हाला असे कळून येईल की ज्यांना सुट्टी आहे ते घरामध्ये आराम करीत आहेत. परंतु आम्ही सर्व मरिय मातेचे भक्त 9 दिवसाचा नवेना करून आज मरिय मातेचा जन्मदिनाचा सोहळा सण साजरा करण्यासाठी फार मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झालो आहोत. गेल्या वर्षभरात मरिय मातेने मध्यस्थी करून परमेश्वराकडून आम्हाला अनेक वरदान मिळवून दिले आहेत आमच्या कुटुंबासाठी. त्यासाठी आपण मरिय मातेचे आभार मानूया. आणि आज आपण बालिका दिवस साजरा करीत असताना आपल्या देशातील ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करणार आहोत, कारण ते आपल्या देशाचे भविष्य आहे. आणि या मिसामध्ये योग्य रीतीने भाग घेण्यासाठी आपण आपल्या पापांची आठवण करून परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुकीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैज्ञाने मी फार पापी केले आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधूंना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. दयाचना प्रभू दयाला दया करा. गाणे क्रमांक 2 हिम नंबर 2. स्तुतिगीत गाणे क्रमांक 3 हिम नंबर 3.
परमेशा शांती जगी मानवा धन्यवाद देवा उधळून स्तुती सुमना गौरव परमेशा तुझा गुणवंत आम्ही ऋणवंत तुझा जगदीशा भगवंत तुझ गुणवंत आम्ही ऋणवंत तुझ जगदीशा भगवंत परमेशा जगदीशा परमेशा जगदीशा विश्वेच्या स्वर्गेशा अनादि अनंता देवनंदना गौरव परमेशा शांती जगी मानवा धन्यवाद देवा उधळून स्तुती सुमना गौरव परमेशा तुझ एक पवित्र जग हे पतित अनंताच्या नाथ तू दयावंत तुझा एक पवित्र जग हे पतित अनाथांच्या नाथ तू दयावंत परमेशा जगदीशा परमेशा जगदीशा विश्वेच्या स्वर्गेशा अनादि अनंता देवनंदना गौरव परमेशा शांती जगी मानवा धन्यवाद देवा उधळून स्तुती सुमना गौरव परमेशा स्वर्ग ऐश्वर्यात सर्व पावित्र्यात तुझा स्वयं सिद्ध परमोच्च स्वर्ग ऐश्वर्यात सर्व पावित्र्यात तुझ स्वयं सिद्ध परमोच्च परमेशा जगदीशा परमेशा जगदीशा विश्वेच्या स्वर्गेशा अनादि अनंता देवनंदना गौरव परमेशा शांती जगी मानवा धन्यवाद देवा उधळून स्तुती सुमना गौरव परमेशा आपण प्रार्थना करूया. हे दयाळू बापा, तुझ्या लोकांना आध्यात्मिक सहाय्य व शक्ती दे. कुमारी मरियेच्या पुत्राचा जन्म म्हणजे आमच्या तारणाची पहाट होती. तिच्या जन्मदिवसाच्या ह्या सोहळ्यामुळे सार्वकालिक शांतीकडे जाण्याचा मार्ग आमचा सुकर हो. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. मिखाच्या पुस्तकातून घेतलेले पहिले वाचन. प्रभू असे म्हणतो, हे बेथलेहेम एफ्राथा, जरी यहुद्याच्या नगरामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यातून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायेलचा सत्ताधीश होईल. त्याचा उगम प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. म्हणून प्रसूती वेदना पावणारी प्रसूत होईपर्यंत तो त्यांना परक्यांच्या अधीन करील. मग त्याच्या बंधूंचा अवशेष परत इस्रायलच्या वंशजाकडे येईल. तो प्रभूच्या प्रतापाने आपल्या प्रभुदेवाच्या नावाच्या ऐश्वर्याने प्रकट होईल. आपल्या प्रजेचे पालन करील आणि ते निर्धास्त वस्ती करतील. कारण आता त्याची थोरवी
पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहोचेल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. स्तोत्रगीतासाठी आपण गाणार आहोत. प्रभूच्या ठाई मम हर्ष, अंतरी माझ्या उल्हास. शिववर्तमानासाठी उभे असा. गीत क्रमांक 5, हिम नंबर 5. सुख देते सदा, ती सुख
Alleluia, 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 Alleluia. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी संत मतायाच्या शुभ वर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना अशी घडली. त्याची आई मरिया हिचा योसेफाची वाढनिश्चय झाला होता, पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्म्याच्या योगाने ती गर्भवती असल्याने दिसून आली. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता. मरियेची अब्रू चेहटावर मांडायची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने आपल्या वाढनिश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असताना प्रभूच्या एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, दाविदाच्या पुत्रा योसेफ, आपली पत्नी म्हणून मरियेचा स्वीकार करायला भिवू नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल. तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापापासून मुक्त करणार आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. पवित्र मरियम म्हणते की सर्व पिढ्यातील लोक मला धन्य म्हणतील. या ठिकाणी उपस्थित प्रभू ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पावसाळ्याच्या पहिल्या 3 महिन्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात आपण पाहतो की सर्व ठिकाणी वातावरण शांतमय असते, कुठेच काय हालचाल नसते आणि जीवन एकदम आम्हाला नीरस असं वाटते. परंतु जसा सप्टेंबर महिना उगवतो तसं आम्हाला दिसून येते की सर्व ठिकाणी आनंद आणि उत्साहाचं वातावरण. कारण या महिन्यामध्ये अनेक सण साजरा केले जातात. गेल्या आठवड्यात आपले हिंदू बांधवांनी गणपतीचा सण साजरा केला. आज मुस्लिम बांधव ईद ए मिलाद सण साजरा करीत आहेत. आणि आमच्या सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींना सर्व रस्ते माउंट मेरी बँड्रा, वेलांकनी, तामिळनाडू, लुड्स आणि फातिमा या ठिकाणी घेऊन जातात. या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने जाऊन मरियेची भक्ती करतात, तिची आराधना करतात. प्रिय मित्रांनो, आपण पाहतो की मरियेचा जन्म एका गरीब घराण्यात झाला होता. तिचे पालकपोषण साधारण होते. मग या जगामध्ये तिची भक्ती आराधना का केली जाते? पवित्र मरियेच्या वेळी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी आपण पाहतो की येवदी नगरामध्ये आणि त्याच्या आसपासात अनेक राजकुमार, राजे, सम्राट होऊन गेले. त्यांच्या राजकुमारी होत्या, राण्या होत्या. आणि जर परमेश्वराने एखाद्या राजकुमारीला आपल्या पुत्राची आई म्हणून निवडले असते तर खरोखर त्याचा पुत्र राजकुमार झाला असता, राजा झाला असता, या जगाचा सम्राट आणि बादशाह झाला असता. परंतु आपण पाहतो की परमेश्वराचे जे मार्ग आहेत ते मनुष्याच्या मार्गापेक्षा निराळे आहेत. परमेश्वराने अनादी कालापासून पवित्र मरियेला आपल्या पुत्राची आई म्हणून निवडली होती. कारण मरियेमध्ये धार्मिक आणि मानवी गुण विद्यमान होते. ते सर्व ती काय आपली कामे परमेश्वरावर भरोसा आणि विश्वास ठेवून करत होती. प्रिय मित्रांनो, आपण पाहतो
की परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी पवित्र मरियेला आपल्या जीवनात अनेक दुःखांना, अनेक संकटाला तिला जावेच लागले, तिला सामोरा करायला लागला. प्रिय मित्रांनो, आपण पाहतो की मरियेची सोयरीक ही योसेफ बरोबर झाली होती, परंतु लग्ना अगोदरच ती पवित्र आत्म्याने गर्भवती होती. ते रहस्य समाजामध्ये लोक समजू शकले नाही. तिच्याबद्दल समाजात लोक वाईट बोलू लागले, तिची टीका करू लागली. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी आपण पाहतो की पवित्र मरियेला गलिलेयातून बेथलेहमपर्यंत असा लांबचा प्रवास करावाच लागला. या जगाच्या मुक्तिदात्याला, तारणहाराला जन्म देण्यासाठी अनेक दरवाजावर तिला ठोकायला लागले, परंतु शेवटी तिला गाईचा गोठा मिळाला बा येशूला जन्म देण्यासाठी. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर, बा येशूच्या जन्मानंतर आपण पाहतो की राजा हिरोदने जो हुकूम सोडला होता की 2 वर्षाच्या पर्यंत बाळाला सर्वांना मारण्यात यावे, आणि हिरोदपासून बा येशूला वाचवण्यासाठी ते बा येशूला घेऊन मिस्र देशात जाते, इजिप्त देशामध्ये. एक नवीन देश, नवीन भाषा, नवीन संस्कृती. प्रिय मित्रांनो, आपण पाहतो की मुंबई शहरामध्ये आम्ही अनेक वर्ष राहतो, काही बिल्डिंगमध्ये आम्ही अनेक वर्ष राहतो, पण सध्याची परिस्थिती काय आहे? बिल्डिंगमध्ये शेजारामध्ये भाषावरून मारामारी होत आहे. लोक सांगतात की तुम्ही हे खाऊ शकत नाही, ते खाऊ शकत नाही, तुमची संस्कृती निराळी, आमची संस्कृती निराळी. ही परिस्थिती आता निर्माण झाली आहे. प्रिय मित्रांनो, त्यावेळी सुद्धा एक परदेशामध्ये पवित्र मरियेला ते जीवन काढायला लागले. तिच्या पुढे अनेक दुःख आली, संकट आली, आणि शेवटी आपण पाहतो की तिच्या डोळ्यासमोर तिच्या मुलाला खुर्सावर खेळण्यात आले. प्रिय मित्रांनो, या ठिकाणी एखादी स्त्री आपल्या मुलावर असे अनेक प्रकारचे अन्याय, अत्याचार होताना पाहू शकते किंवा नाही, यावर आपण विचार करूया. परंतु पवित्र मरियेचा परमेश्वरावर प्रेम होता, परमेश्वराच्या लोकावर प्रेम होता. ती सर्व काही आपली कामे परमेश्वरावर विश्वास ठेवून करीत होती. तिच्या समोर अनेक संकटे आली, दुःख आली, परंतु विचार करत होती की जे काही तिच्या पाशी होत आहे ते परमेश्वराच्या इच्छेनुसार आणि पवित्र आत्म्याच्या कृपेनुसार होत आहे. म्हणून तिने परमेश्वराचा दूताला होकार देऊन म्हणाली की तुझा शब्द माझ्यामध्ये पूर्ण हो. प्रिय मित्रांनो, या ठिकाणी मला एक गोष्ट आठवते. एकदा एक नेव्ही ऑफिसर आपल्या नवविवाहित पत्नीबरोबर समुद्र यात्रा करीत होता, आणि समुद्राच्या शांत पाण्यामध्ये ते जहाज पुढे जात होते. पण काही वेळानंतर समुद्रामध्ये वादळ निर्माण झाले, तुफान आलं, आणि त्या तुफानामुळे, त्या वादळामुळे ती बोट, ते जहाज हेलकावू खाऊ लागली. सर्व लोक जे जहाजावर होते ते घाबरून गेले, इकडे तिकडे धावू लागले. परंतु तो नेव्ही ऑफिसर मात्र एका ठिकाणी निश्चित असं उभा राहिला, आणि त्याला त्या स्थितीत पाहून त्याच्या पत्नीने त्याला प्रश्न केला की सर्व लोक घाबरून इकडे तिकडे पळू लागले आहेत, तुम्हाला या वादळाची, या तुफानाची काहीच भीती वाटत नाही का? तेव्हा त्याने आपल्या कमरपेटीतून आपली तलवार काढून आपल्या पत्नीच्या डोक्यावर पकडली, आणि तिला तो म्हणाला की या तलवारीने मी तुला आता मारणार आहे. तेव्हा ती म्हणाली की मी तुम्हाला कोणता प्रश्न केला होता, आणि मी या तलवारीला कशाला घाबरणार? तुम्ही माझे पतिदेव आहात, तुम्ही मला या तलवारीने मारणार नाहीत असा माझा तुमच्यावर विश्वास आहे, भरोसा आहे.
तेव्हा तो ऑफिसर आपल्या पत्नीला म्हणाला, जसा तुझा माझ्यावर विश्वास आहे, माझ्यामध्ये भरोसा आहे, तसाच माझा परमेश्वरावर मध्ये विश्वास आहे. परमेश्वराने या जगाची निर्मिती केली आहे आणि आमच्या पुढे हे जे काय वादाचे संकट आले आहे त्यांच्यापासून तो आमचा बचाव करेल, आमची रक्षा करेल, असा माझा परमेश्वरावर विश्वास आहे. प्रिय मित्रांनो, असा विश्वास आणि भरोसा पवित्र मरियेचा परमेश्वरावर मध्ये होता, म्हणून ती सर्व संकटाला तोंड देऊ शकली आणि तिने बाळ येशूला, या जगाच्या मुक्तिदाताला, तारणहाराला तिने जन्म दिला. पुढे आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखामध्ये ती सहभागी होती. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा जो क्रूस घेऊन काल्वारी डोंगर चढत होता तेव्हा ती त्याच्या बरोबर होती. ती त्याच्यापासून दूर गेली नाही, परंतु त्या ठिकाणी राहून प्रभू येशू ख्रिस्ताला ती मदत करत होती. ती सांगत होती की मी तुझ्या बरोबर आहे, तू घाबरू नकोस. ती त्या ठिकाणी नसती ते खरोखर प्रभू येशू ख्रिस्तानी कदाचित तो क्रूस टाकून तो पळून गेला असता, परंतु त्याची आई त्याच्या बरोबर होती. प्रिय मित्रांनो, आपण पाहतो की आपल्या समाजामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये लोक अनेक प्रकारचे क्रूस आपल्या खांद्यावर वाहत आहेत. अनेक दुःख आहेत, अनेक बोझ त्यांच्या खांद्यावर आहे. आपण पाहतो की काही कुटुंबामध्ये आई वडील एकटे आहेत, त्यांची मुले बाहेर देशात आहेत. पहिले काही वर्षात ते येतात भेटायला, नंतर ते येतच नाहीत. त्यांना एकटापणाचा आपण पाहतो ते राहायला लागते. बोलायला कोणच नसते आजूबाजूला. घरात वयाने मुलगी झाली आहे, लग्नाची झाली आहे, परंतु लग्न करण्यासाठी त्यांच्याकडे एवढा पैसा नाही. ही परिस्थिती आहे. एखाद्या मुलाला बाहेर जाऊन शिक्षण करायचं असते, उच्च शिक्षणासाठी त्याची इच्छा असते, पण कुटुंबाकडे इतका पैसा नसतो. प्रिय मित्रांनो, असे अनेक क्रूस प्रत्येक कुटुंबामध्ये आई वडील लोक आपल्या खांद्यावर घेऊन चालत आहेत. प्रिय मित्रांनो, त्यांना आपल्या कदाचित पैशाची गरज नसते, परंतु त्यांना वाटते की त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करावी, त्यांना कधी भेट देऊन त्यांचं सांत्वन करावं, त्यांच्याशी बोलावं. त्यांच्या मनात काय आहे हृदयामध्ये ते बोलून दाखवल्यावर त्यांचे हृदय हलकी होतात. जे आपलं सिनड आहे ते आम्हाला हे सांगत आहे की आम्ही लोकांना ऐकायला पाहिजे. लोकांचे काय गोष्टी आहेत, दुःख आहेत, आम्ही त्यांचं काय दुःख आहे ते ऐकायला पाहिजे, त्यांचं सांत्वन करायला पाहिजे. प्रिय मित्रांनो, आज आपण पवित्र मरियेचा जन्मदिवसाचा सण सोहळा करीत असताना आपण बालिका दिन साजरा करीत आहोत. आपण पाहतो की या भारत देशामध्ये स्त्रीला एक उंच स्थान आहे. तिची देवी म्हणून, लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते एका बाजूला, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आपल्या देशातच स्त्रीवर, मुलीवर अत्याचार होतात, त्यांचे छळ होतात. मुलीच्या जन्मापासून आपण पाहतो की आपल्या देशामध्ये असे काही राज्य आहेत, त्या ठिकाणी जेव्हा मुलाचा जन्म होतो तेव्हा आनंद साजरा करतात. मुलीचा जन्म होतो तेव्हा सर्व ठिकाणी निराशा पसरते. असं दृश्य आज सुद्धा आम्हाला पाहायला मिळते. आणि त्यामुळे मुलीचा जन्म होण्या अगोदरच तिला गर्भशयामध्ये मारले जाते. तिच्या जन्मानंतर आपण पाहतो जेव्हा तिला शाळेत पाठवण्याची वेळ येते, मुलांना प्राधान्य दिले जाते. मुलांना चांगल्या कॉन्व्हेंट शाळामध्ये ॲडमिशन मिळेल की नाही हे पालकामध्ये आपण पाहतो त्यांचे विचार असतात.
परंतु मुलीला कुठेतरी कोणत्या तरी शाळेत जरी ॲडमिशन मिळालं तरी चालेल, अशीच परिस्थिती आहे. पुढे जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा आपण पाहतो की एक हुंडा डौरी द्यायला लागते. आज कमीत कमी काही ठिकाणी 20-25 लाख 50 लाख. काही मुली जे IPS आणि IS अधिकारी आहेत, इतकं मोठं शिक्षण करून सुद्धा त्यांना सुद्धा हुंडा द्यायच लागतो, त्यांना सुद्धा डौरी द्यायच लागते. अशी परिस्थिती आहे आपल्या देशामध्ये. मुलीवर त्यांच्या जन्मापासून, जन्म होण्या अगोदरपासून तर मृत्यूपर्यंत अनेक प्रकारच्या संकटांना त्यांना दुःखाला सामोरं जायच लागते. आपल्या देशाच्या काही राज्यामध्ये आज सुद्धा बालविवाह, चाइल्ड मॅरेज जी सिस्टम आहे त्याच्यावर ते जास्त लक्ष दिलं जाते. आणि काही ठिकाणी जर त्यांचे पती मरण पावले तरुण वयात तर पत्नीला आपण पाहतो की सती जावयास लागते. ही परिस्थिती आज सुद्धा आहे. कदाचित लोकांसमोर ती दिसत नाही, येत नाही, कारण आपलं मीडिया जे वर्तमानपत्र आहे, जे मीडिया आज आहेत, ते रोज आम्हाला नेता लोकांना दाखवतात. नेता कुठे गेला, काय करतो, काय बोलला. पण अशा काही परिस्थिती आहेत, काही गोष्टी आहेत, त्या आम्हाला दाखवत नाही. प्रिय मित्रांनो, परंतु दुसरी बाजू अशी सुद्धा आहे की स्त्री एक दुर्बल नाही, अबला नाही, ती एक सशक्त स्त्री आहे, महिला आहे. आणि ते आम्हाला कोणी दाखवून दिलं आहे. धन्यवादी सन मदर तेरेसा, भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी, नाइटिंगेल, राणी लक्ष्मीबाई, या लोकांनी शत्रूशी विरोध करून त्यांना सामोरं जाऊन आम्हाला दाखवून दिले की कशा प्रकारे हिम्मत आणि धैर्याने त्यांनी लोकांना अनेक बंधनातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. आज आमच्या पुढे ते उदाहरण आहेत. तर आज आपण बालक दिन साजरा करीत असताना आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया, पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया की पवित्र मरिया आमच्या सर्वांसाठी, आमच्या बालिकासाठी एक आदर्श आहे. किती संकट तिच्या पुढे आले, तिने कधी समजोता केला नाही, परंतु तिने परमेश्वराची इच्छा पूर्ण केली. ते आमच्या पुढे एक आदर्श आहे की परमेश्वराची हाक जेव्हा आम्हाला येते तेव्हा आम्हाला कसा होकार द्यायचा, कसा आम्हाला त्याचं स्वागत करायचं, स्वीकार करायचा, त्यामध्ये कसा आम्हाला आनंद करायचा आहे. कारण परमेश्वर आम्हाला बोलावित आहे परमेश्वराच्या लोकांची सेवा करण्यासाठी. या जगामध्ये जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, दुर्बळ आहेत, नम्र आहेत, अशा लोकांची सेवा करण्यासाठी परमेश्वर आम्हाला बोलवित आहे. आणि पवित्र मरियेने आमच्या पुढे एक आदर्श ठेवला आहे. तो आदर्श पुढे आम्हाला चालू ठेवण्यासाठी आपण आजच्या सणाच्या दिवशी मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया की परमेश्वराने आम्हाला कृपा द्यावी, आशीर्वादित करावे, सशक्त बनावे, सामर्थ्य द्यावे की पवित्र मरियेच्या जीवनाप्रमाणे आम्हाला सुद्धा तिच्या जीवनावर चालून या जगात लोकांची सेवा करता यावी. आमेन. आता आपण उभे राहून आपल्या सर्व विनंत्या, प्रार्थना परमेश्वराच्या चरणी मांडूया. प्रिय बंधू भगिनींनो, या देवाची आश्रयदाती पवित्र मरियम मातेचा जन्मदिनाचा सोहळा साजरा करीत असताना तिच्या मध्यस्थीने आपल्या सर्व मागण्या,
आपण दृढ श्रद्धेने आणि स्वर्गीय पित्यापुढे ठेवूया आणि आपले उत्तर असेल, आपले उत्तर, हे मरिया माते आमच्यासाठी मध्यस्थी कर. मरिया माते आमच्यासाठी प्रार्थना कर. पोप लिओ 14वे, बिशप, धर्मगुरू आणि व्रतस्थांनी मरिया मातेचे अनुकरण करून सर्व लोकांसाठी प्रेम, सेवा आणि नम्रतेचे आदर्श उदाहरण देऊन आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे मरिया माते आमच्यासाठी मध्यस्थी कर. सर्व जागतिक नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी जगात शांती आणि ऐक्य आणण्यासाठी मरिया मातेप्रमाणे संवाद आणि समेटाद्वारे सर्व मतभेद मिटवावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे मरिया माते आमच्यासाठी मध्यस्थी कर. ख्रिस्तवासी पोप फ्रान्सिस यांनी सुचविलेल्या प्रमाणे आपण शुभवर्तमानावर प्रेम करून आशेचे तीर्थयात्री म्हणून एकत्र प्रवास करून पवित्र आत्म्याच्या इच्छेचा मोकळेपणाने स्वीकार करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे मरिया माते आमच्यासाठी मध्यस्थी कर. इर्ला धर्मग्रामातील सर्व युवक युवतींनी आणि सर्व लोकांनी आज्ञापालन करून ख्रिस्ती जीवन मूल्यांप्रमाणे जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्यासाठी मध्यस्थी कर. इर्ला धर्मग्रामातील सर्व कुटुंबात सदैव प्रेम, दया, क्षमा आणि शांतीचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे मरिया माते आमच्यासाठी मध्यस्थी कर. वैयक्तिक आणि सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया. आपले उत्तर, हे मरिया माते आमच्यासाठी मध्यस्थी कर. हे तारणदायी सर्व समर्थ परमेश्वरा, तू तुझ्या पुत्राची आई होण्यासाठी मरिया मातेची निवड करून तुझ्या प्रेमाचा आविष्कार घडविलास म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आता दृढ श्रद्धेने तुझ्या पुढे ठेवलेल्या आमच्या सर्व मागण्या मान्य कर, अशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. अर्पण घेऊन आलो द्वारी, हे प्रभू स्वीकारता, हे प्रभू स्वीकारता. अर्पण घेऊन आलो द्वारी, हे प्रभू स्वीकारता. मन धनवातो तव चरणी, दुर्गुण माझे गे तुझ्या पाशी. पाप अंधारात दे तव ज्योती, दीप उजळू दे माझ्या मनी. हे प्रभू स्वीकारता, हे प्रभू स्वीकारता, हे प्रभू स्वीकारता.
बंधू भगिनीनो, माझ्या आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान आणि गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे सर्व समर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त याच्या जन्मामुळे कुमारी मातेवरील तुझी प्रीती वाढली. मानव स्वभावातील त्याचा सहभाग आमची दुर्बलता नष्ट करो, पापांपासून आम्हाला मुक्त करो आणि आमचे समर्पण स्वीकारनीय बनवो. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभो तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, तुझा परमप्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे सर्वदा आणि सर्वत्र तुझे आभार मानावेत. हे खरोखर योग्य व रास्त असून ते आमचे कर्तव्य आणि त्यात आमचे तारण आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुझा दिव्य शब्द असून त्याच्याद्वारे तू चराचराची निर्मिती केलीस. तू त्याला आमचा तारणारा व मुक्तिदाता म्हणून पाठविलेस. त्याने पवित्र आत्म्याचे योग्य मानवी देह धारण करून तो कुमारी मरियेपासून जन्मला. मृत्यूची बंधने तोडण्यासाठी आणि पुनरुत्थान प्रकट करण्यासाठी प्रभू येशूने क्रूसावर हात पसरून दुःख भोगिले. अशा प्रकारे त्याने तुझी इच्छा पुरी केली आणि तुला पवित्र प्रजा मिळवून दिली आहेस. आणि म्हणून सर्व देवदूत आणि सर्व संत यांच्यासह आम्ही एका सुरात तुझा गौरव गीत गातो. गुणगान गीत. प्रभुला परमेश्वराने येणार प्रभु तो धन्य तोची करा. तो धन्य तोची करा. तो धन्य तोची करा. पवित्र पवित्र प्रभु देव माझा पवित्र प्रभु. प्रभु तू पवित्र आहे. प्रभु तू पवित्र आहे. प्रभु तू पवित्र आहे. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू गम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कांच्या पापे क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेला तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिओ आमचे पोप, जॉन आमचे आर्चबिशप आणि सर्व याचक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विस्तार घडव. ज्या आमच्या अन्य बंधू भगिनींनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिर्धार घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तास आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. आमीन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली पित्याची प्रार्थना आपण विश्वासाने म्हणूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही प्रमाणे हो. आज आमच्या रोजची भाकर आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसंच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला वापरू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अनुग्रहाने. आपण एकमेकांना शांतिवंदन करूया. शांती द्या शांती, तुम्ही शांती द्या शांती, शांती द्या शांती, तुम्ही शांती द्या शांती. एकामेका प्रेमदान द्या, सेवा करुणी शब्द गोड द्या, एकामेका प्रेमदान द्या, सेवा करुणी शब्द गोड द्या. ईश करी वसती, शांती द्या शांती, तुम्ही शांती द्या शांती,
जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. प्रिय भाविकांनो, सूचनेकडे लक्ष असू द्या. ख्रिस्त शरीर हे फक्त ख्रिस्ती लोकांच्याच सेवनासाठी आहे. जे इतर धर्मीय या जन्मदिनाच्या पवित्र मरीच्या मिसाबळीमध्ये सहभागी झाले असतील, आम्ही आपल्या सर्वांचे प्रेमाने स्वागत करत आहोत. कृपया आपण जागेवरती बसून प्रार्थना करावी किंवा गायनामध्ये सहभाग घ्यावा. ख्रिस्त शरीर यह सिर्फ ख्रिस्ती लोगों के लिए है. होली कम्युनियन इज ओनली फॉर कॅथलिक. ख्रिस्त शरीर स्वीकारण्यासाठी कुणीही घाई गर्दी करू नका. स्वयंसेवकांच्या आज्ञेत राहा आणि ख्रिस्त शरीराचा स्वीकार करा. धन्यवाद. ख्रिस्त शरीर गीत. मेरी माँ ओ प्यारी माँ. कोमल है तेरा जीवन, करुणा का सागर है तेरा जीवन. जग को दिया
संजोया तूने, जीवन की ज्योति को जाना तूने। प्रभु के वचनों को संजोया तूने, जीवन की ज्योति को जाना तूने। सहारा बनकर यीशु की पीड़ा में ढाढ़स तूने बनाया, ढाढ़स तूने बनाया। मेरी माँ, ओ प्यारी माँ, मेरे यीशु प्रभु की माँ। मेरी माँ, ओ प्यारी माँ, मेरे यीशु प्रभु की माँ। मेरे यीशु प्रभु की माँ, मेरे यीशु प्रभु की आपलं दुसरं प्रसाद गीत असेल येशू प्रभू येशू प्रभू. यीशु प्रभु मम हृदयी तू आला। यीशु प्रभु मम हृदयी तू आला। मज बरोबर सर्वांसाठी आनंद तू झाला। मज बरोबर सर्वांसाठी आनंद तू झाला। प्रकाश जीवन तू झाला, सैतान मनातून पळाला। प्रकाश जीवाने तू झाला, सैतान मनातून पळाला। हृदयात प्रेम जागविले, हृदयात प्रेम जागविले। माझे जीवन पावन केले। येशू प्रभु मम हृदयी तू आला। येशू प्रभु मम हृदयी तू आला। मज बरोबर सर्वांसाठी आनंद तू झाला। मज बरोबर सर्वांसाठी आनंद तू झाला। आपण सर्वजण एकत्र म्हणणार आहोत. स्क्रीनवरती प्रार्थना आहे, आपण सर्वजण एकत्र म्हणायची आहे. ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर, ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर, ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक, ख्रिस्ताच्या खुशीतील पाण्या मला साफ कर, ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. हे उत्तम येशू माझे ऐकून घे, तुझ्या भयात मला लपवून घे, तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. दृष्ट शत्रूपासून माझे रक्षण कर, मरते वेळी मला बोलावून घे. मी तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा कर. संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे.
प्रिय मित्रांनो, पॅरिसच्या फादरच्या तर्फे पॅरिस प्रिस्ट फादर आयवन आणि त्यांचे इतर सहकारी फादर्स आणि जे या ठिकाणी कमिटी आहे सर्वांच्या वतीने मी आपल्या सर्वांना मरिय मातेचा सणाचा सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. हॅपी फीस्ट टू ऑल ऑफ यू. सेम टू यू फादर. Wish to thank Father Simon for coming here to celebrate Feast Mass. We have 4 Masses in Marathi. We can't get bishops for all the Masses. So we brought someone who's almost like a bishop considered by us. So thank you, Father Simon, for coming and celebrating today's Eucharist. We have 2 more Mass, 1 more Mass in the afternoon in Marathi. We come to the end of a novena. I would like to thank all of you for coming daily for the last 10 days. Faithfully from all parts of Mumbai, such large numbers are coming, which shows the faith that you have in Our Lady, which also strengthens our own faith. And therefore we wish to thank you for this faith that you have, and surely your faith will not go unrewarded. Today we wish to thank all of you for coming, the choir especially for also playing for 2 Masses every day, all these days, and for all our ushers and all the volunteers. Thank you everyone, and God bless you and wish you happy feast. सर्वांनी शेवटच्या प्रार्थनेसाठी उभे राहावे. परमेश्वर म्हणतो, एक कुमारिका पुत्राला जन्म देईल, तो त्याच्या लोकांना त्यांच्या पापापासून मुक्त करीन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, पवित्र ख्रिस्त बलिदानाद्वारे नवजीवन प्राप्त झालेल्या ख्रिस्त सभेला कुमारी मरियेच्या जन्मदिनी आनंदाचे वरदान दे. तिने जगाचा आशादीप व तारणारा ख्रिस्त याला जन्म दिला. आम्हाला आशेचे व मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. सर्वांनी नम्रतेने आपली मान खाली वाकून देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. धन्य कुमारी मरियेपासून जन्मलेल्या परमेश्वराच्या पुत्राने मानव जातीचा उद्धार केला. आपल्या कृपादानाने तो तुम्हाला परिपूर्ण करो. आमेन. मरियेद्वारे तुम्हाला जीवनदाता प्राप्त झाला. त्याच्या प्रेमदायी कृपा क्षेत्राचा तुम्हाला आनंदमय अनुभव येवो. आमेन. तुम्ही मरियेच्या सणात आनंदाने सहभागी होण्यासाठी आला आहात. पवित्र आत्म्याच्या आनंददायी कृपादानाने व सार्वकालिक राज्याच्या वरदानाने तुमचे हृदय भरून जावोत. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. प्रिय बायकोनो, आज आपल्या आईचा वाढदिवस आहे. आपण तिच्यासाठी हॅपी बर्थडे हे गाण्याद्वारे आभार मानणार आहोत. सर्वजण टाळ्या वाजवायचे आहेत. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मदर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday, dear mother. Happy birthday to you. प्रिय भाविकांनो, आता याच्यानंतर दुपारी 2:30 वाजता मिसा असेल. याच्यानंतर दुपारी 2:30 वाजता मिसा असेल. ही मिसा मराठीमधून असेल. अंतिम गीत वेलणकरणी माते तुझा सण गाजवितो.
सण गाजवितो आजच्या दिनी प्रार्थना करीतो हात दोन्ही जोडून आम्ही मागतो ते कृपा आम्हाला प्रार्थितो वेदनकरणी माते तुझा सण गाजवितो आजच्या दिनी प्रार्थना करीतो हात दोन्ही जोडून आम्ही मागतो ते कृपा आम्हाला प्रार्थितो वेदनकरणी माते तुझा सण गाजवितो तुझा समाला आधार तुझ्याशिवाय कोठे जाणार शुद्ध देवाचे आचार विचार हलका कर जीवनाचा भार आहे तुझा समाला आधार तुझ्याशिवाय कोठे जाणार शुद्ध देवाचे आचार विचार हलका कर जीवनाचा भार वेलणकरणी माते तुझा सण गाजवितो आजच्या दिनी प्रार्थना करीतो हात दोन्ही जोडून आम्ही मागतो देवी कृपा आम्हाला प्रार्थितो वेलणकरणी माते तुझा सण गाजवितो